राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे सकाळी 7 वाजेपासून सुरू झालेली आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत साधारणतः 20% मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। नागरिकांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। मतदानाची टक्केवारी जी आहे थोडीशी घटलेली आहे, मात्र आता उन्हाचा पारा देखील वाढलेला आहे। साधारणतः 38 39 च्या दरम्यान पारा जो आहे तो गेलेला आहे तापमानाचा। आणि आपण बघू शकतो की आता या पोटनिवडणुकीमध्ये नागरिक जे आहे ते मतदानासाठी या ठिकाणी मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहे। रांगा ज्या आहेत त्या आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। साधारणतः 375 हे मतदान केंद्र जे आहे ते आहे आणि 1000हून अधिक जे आहे कर्मचारी या सगळ्या मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले आहे। त्यामुळे आता या मतदानामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण एकीकडून भाजपचे उमेदवार अक्षय खर्डिले मैदानात आहेत तर दुसरीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकटे असतील किंवा वंचितचे देखील उमेदवार या निवडणुकीमध्ये मैदानात आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी 4 तारखेला कोण निवडून येणार हे पण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरासन नागनाथसह कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, राहुरी, अहिल्यानगर।